हे बघ बबन, आत्ता आपल्याला फक्त निवडणुकीचं तिकीट मिळालंय, अजून आपण निवडून आलेलो नाहीये. आपल्याला भरपूर कामं केली पाहिजेत, कंबर कसून काम केलं पाहिजे. हे बघ, लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण ह्याला मत द्यावं, पुढची 5 वर्ष हा आपल्याला न्याय मिळवून देईल असं त्यांच्या मनात यायला पाहिजे. त्यांची खात्री पटली पाहिजे की हाच योग्य नगरसेवक आहे. हा विचार एकदम कसा काय आला? अगं, परवा आबाशी बोलत बसलो होतो. बोलता बोलता आबा म्हणाला, भूषण, असं समज की मी तुझा आबा नाही आहे, एक मतदार आहे, तर मी तुला का मत द्यावं? मी आपलं कारण सांगायला सुरुवात केली. तसा आबा म्हणतो कसा, असं नाही, मतदारांच्या तुझ्याकडनं काय अपेक्षा आहेत हे समजून घे, त्याशिवाय तुला काम करता येणार नाही. तिथेच मला ते क्लिक झालं. मग ते आम्हाला पण सांगा ना. नाही नाही, आत्ता नको. आत्ता आपल्याकडे 2 तास वेळ नाही आहे. म्हणजे आबाने 2 तास तुमची? बापरे. बर, हे बघ बबन, ह्या मतदारांच्या याद्या आहेत. याच्यात आपल्याकडे येऊन गेलेली लोक, आपले नातेवाईक, ओळखीचे, हे सगळ्यांचीच नाव आहेत. त्यातले जे आपल्या ओळखीचे आहेत त्यांच्या नावासमोर खूण कर. म्हणजे त्यांना भेटायचं आणि प्रचार करायचा ना? नाही रे बाबा. मग अरे, जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे कशाला प्रचाराला जायचं? जे ओळखीचे नाही आहेत अशांसाठी आपण प्रचार करतोय. लक्षात आलं? आलं लक्षात. बरोबर. बरं, दुसरं असं, प्रत्येक एरिया, चाळ, वस्ती या एक ठिकाणचा एक माणूस शोध की ज्याचं तिथली लोक ऐकतात किंवा तो तिथला लीडर असेल, त्याला आपलंसं करून घे. असा प्रत्येक माणूस आपल्याला ताबडतोब हवाय. मिळाला. अहो, पण ह्या कामाकरता खूप दिवस लागतील. तोपर्यंत निवडणुकीचा दिवस सुद्धा उजाडेल ना. म्हणूनच आपल्याला हे काम ताबडतोब केलं पाहिजे आणि लवकरात लवकर संपवलं पाहिजे, म्हणजे 2 दिवसाच्या आत. लक्षात आलं का बबन? चला कामाला लागा. चला चला. बरं, कोण आलं बघ. मी बघतो. कोण पाहिजे? भूषण दादा आहेत, कामात आहेत. काय नाव काय? तन्वीर. अरे, येऊ दे त्याला आत. जा. बोल तनू, आज इकडे कसा काय आलास? तुझ्याकडे एक काम घेऊन आलो होतो. एवढ्या लोकांची इतकी कामं करतोस, माझं एक काम करू शकशील? अरे, करू शकशील काय? बोल ना, काय काम? काय बोल. माझ्या आईची बँगलोरहून पुन्हा मुंबईला ट्रान्सफर करायची आहे. तू काही मदत करू शकशील? मी? अरे, मी अजून एवढा मोठा माणूस झालो नाही की तुझ्या आईची बदली परत बँगलोरहून इथे करू शकेल. आणि तुझी आई तर प्रायव्हेट चॅनलमध्ये सर्व्हिस करते ना, त्यामुळे मी काय करणार? नाही, म्हणजे तिची ट्रान्सफर झाली आहे ती तिचा आधीचा बॉस कौशिक त्यांच्यामुळे. जर का त्यांनाच परत मुंबईला ट्रान्सफर करायला लावली तर? मग चालेल. मग असं करूया, 4 माणसं घेतो आणि जातो त्याच्या ऑफिसमध्ये किंवा घरी. घरीच बरं पडेल. अरे, घरी कोण कोण असतं त्याच्या? म्हणजे घरातल्यांसमोरच कान फोडून काढतो साल्याला. नाही, म्हणजे तसं करायची काही गरज नाही आहे. घरात त्यांची मुलगी एकटीच असते, जाई. तू ओळखतोस की काय तिला? हो, म्हणजे माझी चांगली मैत्रीण आहे ती. तिच्या बापाला धडा शिकवायला हवा, पण तिला त्रास होता कामा नये. प्रकरण नाजूक आहे. बरं, ठीक आहे. एक काम कर, तू ते कौशिक का कोण आहे ना, त्याचा नंबर आणि पत्ता रेवाकडे देऊन टाक. मी बघतो काय करायचं. आधी प्रेमाने समजून बघूया, नाही तर पब्लिक मध्ये गालगुच्चे घेऊया साल्याचे. तू टेन्शन नको घेऊ. आम्हाला दुपारी दारू ढोसताना बघून तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं हऱ्या शेठ? तुम्ही केव्हा प्यायची तुमची मर्जी, मी काय बोलणार त्यात. अक्षय बरोबर बोलला, अक्षय बरोबर बोलला तुम्ही. हे डोक्याला काय झालं? डोक्याला काय झालं? मला वाटलंच तुम्ही हा प्रश्न मला विचारणार. आता एवढं लागलेलं बघून कोणीही विचारणारच ना.
अरे शेठ, काय सांगायचं तुम्हाला. अरे शेठ, आमचा पाय घसरला. पडलो आम्ही. पाय घसरला? कुठे? जमीन न बघताच पाय ठेवला आम्ही. टाळकच फुटलं या बाळारावाचं. दात बी घशात जाणार होतं आमचं, पण वाचलो आम्ही. राव, एक विचारू का? नाही, तुम्हाला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत म्हणून विचारलं. विचारा. ज्या कामासाठी गेला होतात ते झालं ना? त्या कामाच्या आधीच पडलो ना. त्या कामाच्या आधीच आम्ही पडलो. मग ह्या अवतारात कसली कामं करायची? म्हणजे काम नाही झालं? काम नाही झालं हऱ्या शेठ. अहो, म्हणून तर दुपारपासून दारू ढोसतोय आम्ही. तुम्हाला सांगतो, काम झाल्यावर आमचा जीव जरी जातो ना तरी बेहत्तर होतो. राव, तुम्ही काय बोलताय? आम्ही बोलतोय ते बरोबर बोलतोय हऱ्या शेठ. अक्षी बरोबर बोलतोय. पण आज ना उद्या हे काम आम्ही करणार. काल नाही झालं आज होईल, आज नाही झालं उद्याच्याला होईल. करणार आम्ही हे काम करणार. हे काम आम्ही जोवर करत नाही तोवर या बाळारावाच्या जीवाला शांती लाभणार नाही हऱ्या शेठ. शांती लाभणार नाही. अहो पण राव, तनू, अभ्यासात लक्ष लागत नसेल तर काहीतरी दुसरं वाचायला घे. हां, थोडा वेळ टी व्ही बघ, गाणी ऐक, नाहीतर फेरफटका मारून ये, मग बस अभ्यासाला. हां, जा. तसं नाही आहे ग. तू दर्शन भेटला ना की टाळकच फिरतो. 2 दिवस झाले कशात लक्षात लागत नाही. आता काय झालंय? काय केलं त्यानं तुला? काही केलं नाही का? मग उगाच मूर्खार्क काहीतरी बडबडत असतो. आता त्याच्या आईनं आणि त्यानं ते शिरोडकरांकडे 25 लाख रुपये मागितले. 25 लाख? कशा करता? त्यांना कायमचा रामराम ठोकण्यासाठी. त्रास न देण्याची किंमत म्हणून. खरं की काय? हां, भाई, तुला आनंद झाला? आनंद असा नाही रे, पण विरूने जर त्यांना इतके पैसे मोजले तर त्या मोबदल्यात तो प्रीतीकडे घटस्फोट मागेलच. एकदा का घटस्फोट झाला की आईशी लग्न करायला त्यांचा मार्ग मोकळा. बघ भाई, तुला खरंच असं वाटतं की त्या दोघांनी लग्न करावं? उत्तर देणं कठीण आहे बाळा, पण ह्या गोष्टीमुळे जर तुम्ही एकत्र येणार असाल तिघ जण तर मला अजून काय हवंय? म्हणजे तेच ना, सुखा समाधानानं राहायचंच असेल तर त्या दोघांना राहू दे ना. मी नाही येत. मी इथेच राहणार आहे तुझ्याजवळ. हे बघ तनू, तू जरा नीट विचार कर. मी तुझ्याजवळ राहायला नकोय का? अरे मी असं कसं म्हणेन बाळा? मग का मला परत परत तेच सांगतेस? आडून आडून सुचवूही नकोस प्लीज. आधी माझे वडील कोण आहे, ते आपल्याबरोबर का राहत नाही, ते कुठे आहे, ह्यासाठी नुसतं रागा केलास, रक्त आटवलंस आमचं. आणि आता आपल्या आई वडिलांबरोबर मला असं नाही वाटत. नाही वाटत मला. मी दर्शनला आणि त्याच्या आईला दूर लोटून तर नक्कीच नाही.
अगं माझ्या एवढाच त्यांचाही अधिकार आहे ग. माझ्या आधी 18-20 वर्ष. अरे पण प्रीतीला घटस्फोट हवाय. हे बघ, हे तुला आणि मला निश्चितपणे माहिती आहे का की घटस्फोट तिला हवाय का त्यांना हवाय? सुद्धा तुला खरं सांगतो, फक्त तुला. मला माझं स्थान, प्रतिष्ठा वगैरे मिळवून देण्याच्या गोष्टी करतात ना ही लोक, त्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. हू केअर्स? आणि इतक्या वर्षांनी तर नाहीच नाही. हो ना, मग जाऊ दे ना. तू तरी कशाला विचार करत बसतोस त्या गोष्टींचा? मी नाही ग विचार करत तनू. मी खरंच विचार करत नाही, खरंच. पण हा दर्शन भेटला ना की सगळ्या गोष्टी अशा डोळ्यासमोर उभ्या राहतात. जाऊ दे, मी बाहेर चक्कर मारून. फार उशीर करू नकोस हो. नाही. हा विषय निदान तनू पुरता तरी संपला. आले आले. मोनी, किती उशीर केलास तू? हा, कुठे गेली होतीस? आणि तू कसं काय रिच्या बरोबर आता? हा, रडायला काय झालं? मी ओरडले का तुला? हा, काळजी वाटते बाळा. काय झालं? रडतेस कशाला एवढी? काय रे बाबा, काय झालं हिला रडायला? विचारा तिलाच. सुधाई, मी चुकले. मला माफ कर. मला रागवू नको. अगं नाही रागवत बाळा, पण काय झालं ते मला सांगशील की नाही? हा, काय झालंय रडायला? सांग ना बाबा तू तरी. बँडस्टँडला बसली होती एकटीच, खडकांमध्ये जाऊन. भरतीची वेळ आली, लाटा आजूबाजूला येऊ लागल्या, पाणी लागायला लागलं अंगाला, तरी लक्ष नव्हतं. नशिबाने मी तिथनं चाललो बघतो तरी. हे येडू, हा, असं एकटीनं बसायचं का एवढ्या अंधारात? हा, कशाला गेलो होतीस तिकडे तू एवढ्या रात्रीची? हा, काय झालं? काय झालं सांग. सुधाई, खरं सांगू, सांग. मला आज बाबांची खूप आठवण येत होती. मी समुद्रावर जाऊन बसले. कुणी बोलायला नको, कुणी ओळखायला नको म्हणून गर्दीकडे पाठ करून बसले होते. डोळ्यासमोर सूर्य मावळत होता. क्षणाक्षणाने त्याचं तेज कमी कमी होत होतं. आणि अचानक तो समुद्रात गडप झाला. बाबांसारखा. दुःखाने जसं मला वेडलं ना, तसं काळोखाने कधी वेडायला लागलं कळलंच नाही. सुद्धा मी चुकले. त्या चेकवरचा आकडा नीट बघा, त्यालाही दाखव. डॅड, तुसी ग्रेट हो. डॅड, तुसी ग्रेट हो. मॉम, मी सांगितलं होतं ना, डॅड आपला दिलेला शब्द पाळणार. येस, तुम्ही सुद्धा तुमचा दिलेला शब्द पाळा. म्हणजे सन्मानाने माझ्या आयुष्यातून निघून जा. हा, मी दिलेल्या या पैशातनं तुमचं आयुष्य व्यवस्थित घालवण्याची व्यवस्था करा. वीरू, म्हणजे घटस्फोटाचे कागदही तू? तुला सांगितलंय, तयार आहेत ते पाठवून देईन तुझ्या घरी. जिथे मी सहाय्य केलंय तिकडे तू सहाय्य करायचं फक्त, बस. नाही, सह्या तर करीनच मी, पण तरी सुद्धा घटस्फोट मिळायला 6-1 महिने लागतीलच ना?
मॉम, आता हे सगळं कशाला विचारतेस तू? नाही, कदाचित 6 महिन्यात तुझ्या डॅडचा विचार बदलला तर? हो डॅड, असं होऊ शकतं का? तसं झालं तर मी दिलेल्या पैशाची चटणी करून उडवायला मोकळा तू? नाही नाही डॅड, अहो इतक्या लवकर हे पैसे नाही संपणार. आणि संपले तर बघू, मॉम आहेच. नाहीतर मी नाहीये, मी नसेन यापुढे. का? तुझा डॅड दुसऱ्या शहरात सेटल व्हायला चाललाय. कुठे? त्या शहराचं नाव नाही सांगणार मी तुम्हाला. का? कारण तुझ्या डॅडला त्याचा सगळाच भूतकाळ विसरून जायचा आहे. हो ना वीरू? मॉम, म्हणजे डॅडने तुला फायनल सेटलमेंटची नोटीस दिली वाटतं. तुम्हाला एकमेकांशी जर काय बोलायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या घरी जाऊन बोला. मला जरा बाहेर जायचं. कुठे? पार्टीला. मी येऊ का? असं कधी यापुढे विचारेन का मी डॅड? चल मॉम, आज आपण पार्टी करूया ना? येते. चला, बाय डॅड. मोहिनी तुला समुद्र किनाऱ्यावर भेटली, हा? नंतर तू तिला तिच्या घरी सोडलंस आणि तिने तुला एवढ्या रात्री समुद्रावर येण्याची जी काय कारणं सांगितली ती ऐकल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं, बरोबर? पण काय रे भूषण, एवढ्या अंधारात तू समुद्र किनाऱ्यावर काय करत होता? कार्यकर्त्यांची मीटिंग की पक्षकार्य? मी आपलं ते हे ते म्हणजे आपलं ते हे ते काय भूषण, मी तुला जाब विचारू शकतो की नाही? हो. मग म्हणजे तू जरी मुलगी नसलास तरी एवढ्या रात्री अंधारामध्ये तू समुद्र किनाऱ्यावर काय करत होता? सहज गेलो होतो मी, सहज गेलो होतो. सहज फिरायला? हो. एकटा? नाही. हो नाही म्हणजे हो नाही म्हणजे एकटाच असं नाही. आम्ही होतो ना, म्हणजे मी आणि रेवा होतो. आणि रेवानीच तर काय 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 हा बोल ना. रेवानीच काय? म्हणजे रेवानीच मला दाखवलं. अरे म्हणाली, अरे भूषण ते बघ, ती मुलगी एकटी खडकावर बसली आहे, भरतीची वेळ आहे, तिला भीती कशी वाटत नाही? म्हणून मी जाऊन बघितलं तर ती मोनी होती. अच्छा अच्छा, बर. काय रे भूषण, एरवी तुला भूषणजी म्हणणारी रेवा तुला अरे तू रे कधीपासून करायला लागली? परवा नाही, काल म्हणजे ते मध्ये. अरे ते नाही, अरे तू रे लाजतोय बघ मेला. अर्षद जर चेहरा बघ पोरीसारखा लाल झालाय. अबा काय रे तू भंकस करतो माझ्याशी? बस, मी तुझी भंकस नाही करणार तर कोण करणार आहे? पण आबा तुझ्याच मनात म्हणजे होतं ना की काय जे ती आणि म्हणजे मी आणि रेवा की हे कशावरून? बाबा असं काय करतो तूच तर चाव्या मारत होतास. हो शहाणे, मी काय चाव्या मारले रे? तू एकीकडनं रेवाला सांगत होतास की मुलगी बघ एखादी, भूषणचं लग्न करून टाकायचं लवकरात लवकर. आणि मला सांगत होतास कोणी कार्य करताय का बघ, चांगला होत करू, कारण रेवाचे वडील म्हणे काहीतरी तिचं लग्नाचं बोलायला लागले तुझ्याकडे. आणि काय ते तू गाणं म्हणणं गुणगुणायचंस ते मन्ना की तमन्ना काय? आबा असं काय करतो रे? ओ मेरे दिल से दिल को जोड़ दो, मेरी जान अब छोड़ दो. अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम.